जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. डेक्कन मोटर्स, आम्ही 14 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर टॅक्सी परमिट, नवीन कारसाठी 0% व्याजदर ही योजना घेऊन येत आहोत. नवीन कार खरेदीसाठी 15 लाखापर्यंत लोन मिळवा. कमीत कमी व्याजदर आणि 4 दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण. कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट. 14 वर्षांचा विश्वास, 2000पेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक. तुमच्या स्वप्नातील कार आजच खरेदी करा आणि जीवनाचा वेग वाढवा. डेक्कन मोटर्स. संपर्क 9764602777 आणि 9764814777. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त होत असताना आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धडक मारली. त्यांनी विमान कंपनी VSR व्हेंचर्स, DGCA आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार दाखल केली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रोहित पवारांनी FIR नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी नकार दिला. त्यांनी हे प्रकरण फक्त अपघाती मृत्यू म्हणून नोंदवले असून ते राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात CID कडे हस्तांतरित केले आहे. रोहित पवार यांनी याला नकार म्हणून संबोधले आणि संशय अधिक गडद होत आहे असे म्हटले. बारामतीतही प्रारंभी FIR नोंदवण्यास अडचणी आल्या असून रोहित पवारांनी वकिलांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. बारामतीकर अजितदादा अमर रहेच्या घोषणा देत रस्त्यावर उतरले. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही समर्थन दिले. रोहित पवार म्हणाले, DGCAच्या अहवालात VSR कंपनीची लापरवाही सिद्ध झाली आहे, तरी FIR का नाही? हा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे का? ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि DGCAच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं काहीच माहित नाही. लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8-8 तास बसतात. गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे, मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या, मला काउंटर पण केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा CID ला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का साहेब CIDचा? मी देशाच्या साहेबांच्या ऑफिसला पाठवलं, DGCAला पाठवलं. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या DGCA जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. म्हणून VSR ला वाचवत आहे. VSR ला म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSR विरोधात FIR घेत नाही, तुम्ही सुद्धा वाचव. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब, त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करत? 5 लोकांच्या मृत्यूची आमची बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. सिंपल एकदम. 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये. आमची ऍक्सिडेंटची FIR टाकतो आणि आमची FIR कुठे टाकणार? काही येऊ दे पुढे. नाहीतर CID ला वर्ग करा. FIR वर्ग करायचं. गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही तर आम्ही काय करणार? CBI मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7000 पेक्षा जास्त केस प्रलंबित आहेत. 2600 केस 10 वर्षाला प्रलंबित आहेत. दादाला न्याय देणार 10 वर्ष थांबू का? आणि तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच. मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर. कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपर फूड. फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल. आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा. संपर्क 9096091656.